जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईमधून मोठी बातमी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा निर्णय. तर उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधातली सगळ्यात मोठी आयुष्यभराची सगळ्यात मोठी लढाई. या लढाईमागे नेमकं काय घडलंय? पाठीमागे शिंदे सजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर, तर उद्धव ठाकरेंच्या हाती पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कशी पडते शिंदेंना प्रचंड महागात. यासह घेतलेला सगळा मोठा आढावा मित्रांनो पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या सर्वोच्च स्थानी जाणार उद्धव ठाकरे. सविस्तरपणे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं ही तर आयुष्याची परीक्षाच आहे हे लक्षात घ्यावे लागेल. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना यश मिळावं तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुढे काय करणार हा प्रश्न विचारते. पण या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाकडून नेस्तनाभूत झाली तर या पक्षाच्या भवितव्याबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाईल. याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये की एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे बंधू राज ठाकरे उभे आहेत. गेले 6 महिने ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड ही चर्चा चालू आहे. प्रॉब्लेम हा आहे की या दोघांनी आपण राजकीय युती करणाऱ्याचे संकेत दिलेले असले तरी राजकीय युती जाहीर झालेली नाहीये. हे लक्षात घ्यावं लागेल. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या दृष्टीनं ही जर आयुष्यभराची कसोटी असेल तर ठाकरे ब्रँडचे भवितव्य या निवडणुकीवरती ठरणार असेल तर या दोघांनीही ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. सोपी निवडणूक नक्कीच नाही. ही निवडणूक मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय आणि उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांना, राज ठाकरे यांच्या चाहत्यांना स्पष्टपणे सांगतोय की दोघांची झोप उडवणारी ही निवडणूक आहे. याचं कारण भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुतीकडे यावेळेला हुकुमाचा एक्का असणार आहे. शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावरती आघात करण्यासाठी शिवसेना फोडण्यात आली आहे. शिंदे सेनेला जन्म देण्यात आला आहे. यावेळेला महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांचा उपयोग तोच आहे भाजपाला की मराठी मतदारसंघामध्ये शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 हजार मतं घेतली तरीसुद्धा उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या किमान 15 ते 20 जागा कमी होऊ शकतात. हे लक्षात घ्या. भाजपची एक इच्छा आहे की शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मतं फोडावी. आता प्रश्न असा आहे की मराठी माणूस हे होऊ देणार आहे का? मराठी माणूस शिंदेना हे करू देणार आहे का? मराठी माणूस भाजपच्या या खेळीमध्ये फसणार आहे का? याचं कारण भाजपला मराठी माणसाशी काही देणं घेणं नाहीये. त्यामुळे एक गोष्ट इथे स्पष्ट होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवरती हल्ला करण्यासाठी भाजप कोणत्याही पातळीला जाणार आहे. भाजप शिंदे यांचा वापर करणार आहे. भाजप पैशांचे वाहिन्यांचे प्रचंड वाटप करल आहे. त्यामुळे भाजप ज्याला म्हणतात आकाश पाताळ एक करणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी माझा मुद्दा एवढाच आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याकडे कोणता उपाय आहे या रणनीतीला उत्तर देण्यासाठी. आज पत्रकार असं म्हणतायत ठाकरे बंधू तुमची काही तयारीच नाहीयेत. मला असं वाटत नाही. त्यांची किमान तयारी तर झाली असणार. कोणत्या जागा वाटप करायचे ठरलेले असणार. महत्त्वाचं म्हणजे उमेदवार ठरले असणार. तेव्हा पत्रकार हे भाजप धार्जिनी असल्यामुळे सतत भाजपची भीती बाळगत असतात किंवा भाजपच कसं निवडणूक यंत्र आहे हे सांगत असतात. तशी काही अवस्था नाहीये. ठाकरे बंधूही मराठी भागामध्ये पोहोचलेले आहेत. गल्ली बोळात पोहोचलेले आहेत. घराघरात पोहोचलेले आहेत. फक्त आता शेवटचा टप्पा आहे. आता फक्त महिना उरलेला आहे बघा. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या एका महिन्यात तुम्ही शेवटचा घाव कसा घालता यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. मग मुंबई महापालिका मराठी माणसाची ठेवणं शक्य आहे असं मला आजही वाटतंय. शिंदे किती इथे आले ने गोंधळ घालायचा प्रयत्न केला, मग तो फोडायचा प्रयत्न केला तरी मराठी माणसाची अस्मिता ते फोडू शकतील अशी शक्यता मुंबईत लक्षात घेता येणार नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आता काही उरलेली नाहीये. काँग्रेस स्पष्टपणे ठरवलेला आहे ठाकरे बंधूंबरोबर जायचं नाही. तर उत्तर भारतीय मतांवरती हाही काँग्रेसचा फोकस करावा लागला आहे. याचं कारण 100% उत्तर भारतीय मतं भाजपकडे जातील असं मला वाटत नाही. किमान 21%-25% उत्तर भारतीय मतं ही भाजप विरोधी आहेत आणि ही मतं काँग्रेसकडे येऊ शकतात. हे लक्षात घ्या. पण मुंबई महापालिकेनंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो MMRDA रिजन म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, पालघरचा भाग. सगळा जो भाग आहे तो मराठी रिजन आहे. इथल्या महानगरपालिका खूप महत्त्वाच्या आहेत आणि तिथे लढाई ठाकरे बंधूंविरोधात भाजपची नसून तिथे लढाई भाजप विरोधात शिवसेना आहे. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. त्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप करणार का याविषयी माझ्या मनात काही शंका नाही.
नगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे अनेक नेते पळवण्याचा प्रयत्न भाजपाने उघडपणे केला आहे. त्याविरोधात तक्रार करायला शिंदे थेट अमित शहांकडे गेले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अमित शहा यांनी बोलून घेतलं आणि जाहीर करण्यात आलं की आता महापालिकेला महायुती होणार. आता घोषणा तर झाली आहे, पण प्रत्यक्षात मैदानामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं किती जुळेल याविषयी जाणकारांना शंका आहे. ठाण्यामध्ये भाजप काय करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हे लक्षात घ्या, इथे इतर ज्या महानगरपालिका आहे तिथे भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करणार. सांगलीमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक एकत्र आले आहेत. तिथे काय होतं याकडे पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. कोल्हापुरात काय होतं याकडे लक्ष आहे. इचलकरंजीमध्ये पहिली निवडणूक असली तरी तिथे काय होतं, कोणाची युती होते हे बघा. एकूण महानगरपालिका निवडणुकीचं सर्व महाराष्ट्राचं आणि विधानसभा लोकसभा इतकंच लक्ष लागले आहे. माझा मुद्दा इतकाच महत्त्वाचा की कोणते मुद्दे मांडणार ठाकरे बंधू. मित्रहो, अत्यंत दुर्दैवाने, अत्यंत दुःखाने, अत्यंत व्यथित मनाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या निवडणुकीतला प्रचार हा अगदी वाईट पद्धतीने होईल याविषयी माझ्या मनाची खात्री झाली आहे. नुसती सत्ता मिळवायची, सत्तेत वाटा मिळवून काही जनतेच्या तिजोरीत पैसा मिळवायचा आणि त्या पैशाच्या जोरावरती आपलं राजकारण करायचं, हा सगळा प्रकार चाललेला आहे. त्यामुळे शहर विकासाचे मुद्दे मांडले जाणार नाहीत. शहरांची जी अधोगती झाली ती बघितली जाणार नाही. अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या राजकारणाचाही विद्रूप चेहरा आपल्याला दिसणार आहे. मी तर हा विद्रूप चेहरा पाहायला तयार आहे. तयार रहा आणि मतदार म्हणून विचार करा, आपण काय करू शकतो. मतदान तर आपल्याला करायचंय, योग्य उमेदवाराला करायचंय, पण या राजकीय पक्षांना ठिकाणावर आणण्यासाठी आपण कोणता उपाय करू शकतो यावर जनता म्हणून, मतदार म्हणून याचा निश्चितपणे विचार करा. सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली नाही. कदाचित तुमच्याकडे काही उत्तरं असतील तर ती जरूर कळवा. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला शिंदेगणला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मी देखील त्यांच्या विरोधातच राहणार आहे. मित्रांनो, आपण काय कराल? नक्कीच प्रतिक्रिया द्या. निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी हे लिहिलेलं सगळ्यात मोठा यांचा व्हिडिओ आता प्रचंड होतोय. मित्रांनो, याबद्दल आपल्या मनात काय प्रतिक्रिया आहेत? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे सत्ता काबीज करणार का? निखिल वागळे यांचे मताशी आपण समज का? महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरणार हे आपणास कसं वाटतंय? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भगवी लाट होणार.